दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी मुंबईमध्ये प्रचार रॅली काढली। यावेळी शेवाळ्यांच्या प्रचारासाठी दिग्गज नेते मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले। आशिष शेलार, प्रसाद लाड, सचिन अहिर यांची उपस्थिती या ठिकाणी होती। आदित्य ठाकरेंनी आज मुंब्रा-दिवार शहरामध्ये रोड शो केलाय। कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ केलेल्या रोड शोमध्ये महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते। तर नाशिकमध्ये पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं। राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ भगूरमध्ये होत असलेल्या रॅलीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यांच्यातला संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांकडून या ठिकाणी खबरदारी घेण्यात आली आहे। सध्या देशामध्ये विश्वासघाताचं राजकारण सुरू आहे। विरोधकांमध्ये फूट पाडली जात असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या संदर्भात आरोप केला आणि प्रचारादरम्यान मोदी जनतेला भडकवण्याचं काम करतायत। आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी भडकवण्याचं काम केलं नाही अशी टीका खरगेंनी केली आहे। मोदींविरोधामध्ये जनतेची लढाई सुरू आहे आणि ही लढाई जनताच जिंकणार असा विश्वास मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला आहे। तर महाराष्ट्रामध्ये मवियाला 46 जागा मिळतील असा दावा सुद्धा त्यांनी केला आहे। सध्या महाराष्ट्राची लूट सुरू आहे। मुंबईला लुटून सगळं गुजरातला घेऊन जात आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। तर इंडिया आघाडी मुंबईची लूट थांबवणार आणि मुंबईचं वैभव परत आणणार असा विश्वास ठाकरेंनी दिला। भाजपा संघाला नकली म्हणेल, आरएसएसवर बंदी घालेल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। तर 4 जूनला हे जुमला पर्व संपवणार आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार असा दावा ठाकरेंनी केला। उद्धव ठाकरेंनी मवियाच्या पत्रकार परिषदेमधून मोदी सरकारवर निशाणा साधला। 4 जूनला जुमला पर्व संपेल आणि अच्छे दिन सुरू होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर पंतप्रधान घटनाबाह्य सरकारच्या प्रचारासाठी येतात असं म्हणत त्यांनी शिंदे सरकारवर सुद्धा हल्लाबोल केलाय। तर निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करण्यात आले आणि मतदानाच्या आधीच अनेकांच्या बोटाला शाई लावण्यात आली असे गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केले। मोदींच्या सभेवरून खासदार संजय राऊतांनी गंभीर आरोप केला। मोदींच्या सभेसाठी बीएमसीचा पैसा वापरण्यात आलाय। पालिकेला 3,56,00,00,000 रुपयांचा खर्च केलाय। हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। ठाकरेंच्या आरोपावरून बावनकुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंची बुद्धी भ्रष्ट झाली, चोरांचे सरदार कोण आहेत हे राज्यानं पाहिलंय। ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्य लुटलं, मनपा लुटली, मात्र आता फडणवीस आणि शिंदे एकत्रित येऊन विकास करतायत असा टोला सुद्धा त्यांनी लगावला। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यावी आणि राजीनामा द्यावा। होर्डिंग लावला त्या काळामध्ये शिंदेच नगरविकास मंत्री होते आणि त्यांच्याच कारकिर्दीत एवढं मोठं अनधिकृत बांधकाम झालंय असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं संजय राऊतांना भोवलंय। तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अहमदनगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या मुलुंडमधील कार्यालयावर हल्ला करण्यात आला। मवियाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनीच कार्यालयाची तोडफोड केली असा आरोप भाजपकडून करण्यात आला आणि या प्रकरणी आता 5 जणांना अटक करण्यात आली आहे। तर 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुलुंडमधील कार्यालयावरील हल्ल्यानंतर मिहिर कोटेचा यांनी संजय दिना पाटलांवर आरोप केलेत। आम्ही मोदीजींच्या सभेत व्यस्त असताना मानखुर्दचे जनाब संजय पाटलांनी माझ्या कार्यालयावर केलेल्या भेकड हल्ल्याचा निषेध करतो आणि पहिल्या दिवशीपासून ते घाबरलेले आहेत, गांगरले आहेत, म्हणूनच वारंवार गुंडगिरी करून आमचं मनोबल तोडण्याचा प्रयत्न केला जातोय असं कोटेचा म्हणाले। 5व्या टप्प्यामधील निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाण्यामध्ये जोरदार प्रचार पाहायला मिळतोय। नरेश मस्किनसाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी फडणवीसांच्या उपस्थितीत प्रचाराची सांगता होणार आहे। तर आता 5व्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी पालघर, नाशिक, मुंबई, धुळे, ठाणे, कल्याण, भिवंडी आणि दिंडोरी या मतदारसंघामध्ये प्रचाराची सांगता होणार आहे। नाशिकमध्ये मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही आणि मी कुणाला पाठिंबा देणारही नाही। पाठिंबा दिल्याचे केवळ अफवा आहेत असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं।
येत्या आठवड्यात 24 आणि 26 मे रोजी ट्रायल होणाऱ्या विमानसेवा पुरवणाऱ्या फ्लाय 91 या कंपनीनं ट्रायल फ्लाईटचं नियोजन केलेलं असून तिकीट विक्री सुरू केलेली आहे. राज्यात आरटी प्रक्रिया सुरू झाली. पुण्यामध्ये याला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतो आणि पहिल्याच दिवशी 5,000 अर्ज दाखल करण्यात आले. तर शिक्षण विभागानं आरटी प्रवेश अर्ज भरण्यास 31 मे पर्यंतची मुदत दिली आहे. आषाढी वारी दरम्यान होणाऱ्या पालखी सोहळ्यानिमित्तानं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. सोहळ्यादरम्यान लागणारं पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा इत्यादी सगळ्या सोयीसुविधा योग्य पद्धतीनं उपलब्ध करण्याची तयारी करण्यात आली आहे. तर पुणे शहरामधील रिक्षाची संख्या मागील 7 वर्षात तब्बल 67,000 वाढली आहे. वाहतुकीचे इतर पर्याय उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा परिणाम वाहतुकीवर होताना दिसतोय. त्यामुळे आता पारंपरिक प्रवासी रिक्षापासून दूर गेल्यानं रिक्षाचालक आर्थिक संकटात सापडले. कोकणातील मासेमारी हंगाम आता अंतिम टप्प्यामध्ये आलाय. 31 मे ते 1 ऑगस्ट या कालावधीत मासेमारी पूर्णपणे ठप्प होणार असल्यामुळे ताज्या माशांना पर्यटकांनी आणि नागरिकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे आता हर्णे बंदरात खरेदीसाठी झुंबड पाहायला मिळते. धाराशिव जिल्ह्यामधील सगळ्या कंत्राटी कामगारांनी एकत्र येऊन बेमुदत आंदोलन पुकारले. जिल्ह्यातील 347 वीज कंत्राटी कामगार आक्रमक झाल्यामुळे त्यांनी अभियंता कार्यालयाबाहेर उपोषणाला सुरुवात केली आहे. यवतमाळ जिल्ह्यामधल्या उमरखेड, पुसद तालुक्यातल्या ग्रामीण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे आता या भागातील नागरिकांनी 3 ते 4 किलोमीटर चालत जाऊन पाणी आणावं लागतं. तर त्यातही अशुद्ध पाणी मिळत असल्यानं 130 गावातील हजारो नागरिकांचं आरोग्य जे आहे ते धोक्यात आलं. पुणेकरांना पाणी कपातीपासून तात्पुरता दिलासा मिळाला. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये पुणे शहरात पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाशिम जिल्ह्यामधल्या महावितरणाच्या ढिसाळ कारभाराचा फटका शहरातील पाणी पुरवठ्याला बसतोय. सुरळीत वीज मिळत नसल्यानं वाशिम शहरामधील नागरिकांना 7 ते 8 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांचं पाण्या वाचून हाल होत आहेत. निर्यातबंदी उठवल्यानंतर देखील चाळीसगावामध्ये कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाव प्रति क्विंटल 100 ते 150 रुपयांनी खाली आला. त्यामुळे आता शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. माढा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला. काही ठिकाणी घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर शेतपिकं सुद्धा जमीनदोस्त झाली. त्यामुळे या नुकसानीचं तातडीने पंचनामे करून मदत देण्यात यावी अशी मागणी मोहिते पाटील करतात. विदर्भावर ऐन मे महिन्यात पावसाचं सावट कायम आहे. आजपासून पुढील 2 दिवस विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला. त्यामुळे आता विदर्भामध्ये पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. कोल्हापुरामध्ये गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या संशयावरून डॉक्टरांसह 3 एजंट्सना अटक करण्यात आली आहे. तर प्रयाग चिखलीमधील एजंटकडून बेकायदेशीर गर्भपात करण्यासाठीच्या गोळ्या आणि मेडिलगेटल्या एजंट्सकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि गर्भलिंग निदानासाठीचे इतर साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले. सोलापुरामध्ये दारू पिऊन आईला शिवीगाळ करतो म्हणून लखन गायकवाड या तरुणाला त्याच्या मित्रांनीच मारहाण केली आहे. मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झालाय. तर नागेश आणि आशुतोष अशी मित्रांची नावं असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. हिंगोलीमधल्या कळमनुरी तालुक्यातल्या कुपटी येथील माजी सरपंचावर 3 जणांनी कोयत्यानं हल्ला केला आणि या हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत. तर त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.